लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, काही प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, 4 वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट, 4 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट, अशा काही प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आणखी काय डिफाईन केलं होतं आपण, रेसिप्रोकल ऑफ वेक्टर. तर एका वेक्टरचा रेसिप्रोकल नाही काढत, तर काय करतात, अनेक वेक्टरचा रेसिप्रोकल काढतात. एका वेक्टरचा न काढता काय करतात, अनेक वेक्टरचा रेसिप्रोकल काढतात. मग तो कसा काढतात, तो कसा काढतात, सपोज जे, आणि त्याच्यासाठी महत्वाची कंडिशन असते पहा, रेसिप्रोकल काढण्यासाठी काय महत्वाची कंडिशन असते, तर ते वेक्टर नॉन कोप्लेनर पाहिजे. आता सपोज नॉन कोप्लेनर पाहिजे. बरोबर, ए बी सी म्हणजे हे 3 वेक्टर आहेत, और 3 नॉन कोप्लेनर वेक्टर. कसं चेक करायचं नॉन कोप्लेनर आहे का प्लेनर आहेत, जर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट स्केलर नॉन झिरो असेल, नॉन झिरो असेल तर ते नॉन कोप्लेनर असतील, आणि झिरो असेल ते तिघं वेक्टर जर नॉन झिरो असतील आणि त्यांचा जर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट झिरो आला तर ते काय असतात, कोप्लेनर असतात. एवढं विचारलं हा काढायचा. आणि हा पण काढायचं इझी आहे ना, हे पण काढायचं काय असतं, इझी असतं. फक्त काय करायचं, डिटरमिनंट सॉल्व्ह करायचं 3/3चा. हे मग रेसिप्रोकल कसे काढले होते, हा रेसिप्रोकल कसा काढला होता, बी बार क्रॉस सी बार, आणि हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार ट्रिपल नॉन झिरो आहे ना, ही गॅरंटी आपल्याला नॉन झिरो आहे. बी बार डॅश काय होता, सायक्लिक वेनी ए बी सी. ए जर घेतला तर बी सी घेतला, बी घेतला तर काय आहे, क्या डायरेक्शन द्यायचं, सी बार क्रॉस ए बार अपॉन ए बार क्रॉस सॉरी बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार, ए बार बी बार सी बार. आणि सी डॅश काय होता, सी बार डॅश, सी जर चालू केलं तर काय होतं, सी क्लॉकवाईज ए बार बी बार ए बार बी बार सी बार, हा असं होता. आणि आपण याच्या काही प्रॉपर्ट्या पाहिल्या होत्या. काय प्रॉपर्ट्या पाहिल्या होत्या पहा, ए बार डॉट ए बार डॅश काढला तर किती येत होता, 1. बी बार डॉट बी बार डॅश काढला तर किती येत होता, 1. सी बार डॉट सी बार डॅश काढला तर किती येत होता, 1. आता पहा, ए बार डॉट बी बार डॅश काढला तर किती येतो, 0 येतो. म्हणजे हे कोणतेही दोन डिफरंट घ्या, हे पुढं तुमचं हे बाकीचे सगळे प्रॉडक्ट काय येतात, 0 येतात. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी पाहिली होती पहा, कोणती पाहिली होती, तर ही आपण याला नाव देऊ, 1 नंबरची प्रॉपर्टी, 2 नंबरची प्रॉपर्टी, 3 नंबरची. आता हा एक स्केलर असणार आहे, ए बार बी बार सी बार, हा काय असणार आहे, स्केलर. पहा इथं हा वेक्टर डॉट वेक्टर काय येतो, स्केलर येतो. हा एक स्केलर असणार आहे, आणि हे पण वेक्टर आहे ना, ए डॅश बी डॅश आणि सी डॅश, यांचं हे केलं तर किती येतं, 1 येतं. यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, हे रिअल नंबर आहे ना, ह्या रिअल नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं, 1 येतं. इथं पहा, हे या दोघांत काय येणार आहे, आउटपुट रिअल नंबर येणार आहे. हा वेक्टर आहे, वेक्टर डॉट वेक्टर, इथं मल्टिप्लिकेशन आहे, कारण हा स्केलर आहे, हा स्केलर आहे. हे एक पाहिलं होतं. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही असं सांगू शकता का, ए बार बी बार सी बार इज इक्वल टू 1 अपॉन, असं सांगता येईल ना. आणि हा 0 नसणार आहे. का 0 नसणार आहे, कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 आहे, म्हणजे हा ऑब्विसली 0 नाही. त्याच्यामुळं हे असं लिहू शकता. हे एक पाहिलं होतं. आणखी काय पाहिलं होतं पहा, जर तुम्ही आय बार जे बार के बार हे वेक्टर घेतले, हे 3 वेक्टर घेतले, तर आय बार डॅश काय येतो, आय बार येतो. जे बार डॅश काय येतो, जे बार येतो. के बार डॅश काय येतो, के बार येतो. हे एक पाहिलं होतं. आणि 5वं हे पाहिलं होतं की सपोज एखादा वेक्टर ए बार जर काढला तुम्ही, तर ए बार कसा असतो, सेम इथं डेफिनेशन आहे ना, ती डेफिनेशन आहे. काय आहे, बी बार डॅश क्रॉस
सी बार डॅश रेसिप्रोकल असतात दोघं एकमेकाचे, म्हणजे ए बारचा ए बार डॅश आणि ए बार डॅशचा ए बार असा, आणि हा ए बार डॅश बी बार डॅश सी बार डॅश असं. समजले हे? आणि सेम अबाउट ऑदर, म्हणजे बी बार काढू शकता तुम्ही, सी बार काढू शकता. ह्या आपण प्रॉपर्ट्या पाहिल्या होत्या. आणि एक एक्झाम्पल सोडवायला दिलं होतं. कोणतं एक्झाम्पल सोडवायला दिलं होतं? तुम्ही सोडवलं एक्झाम्पल का सोडवायचं? काय करायचं? काय करायचं? बरं, आपण पुढचं एक्झाम्पल सोडू, किंवा हे एक एक्झाम्पल घेऊ आपण फास्ट तेच. फाइंड रेसिप्रोकल ऑफ वेक्टर्स. फाइंड रेसिप्रोकल ऑफ वेक्टर्स. तर मी डायरेक्ट नाव देतो आय बार, सॉरी मायनस आय बार, या मायनस आय बार प्लस जे बार प्लस के बार. बी बार काय आहे? आय बार प्लस जे बार प्लस के बार. आणि सी बार काय आहे? आय बार प्लस जे बार मायनस के बार. हे आहे. त्याचे रेसिप्रोकल काढायचे. आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ रेसिप्रोकलचा. काय आहे? बी बार क्रॉस सी बार आणि स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. नंतर बी बार डॅश साठी काय फॉर्म्युला आहे? तर ह्या ब्रॅकेट नाही, सी बार फॉर्म्युला क्रॉस ए बार सी बार क्रॉस ए बार अपॉन बॉक्स प्रोडक्ट बी बार ए बार बी बार सी बॉक्स. आणि सी बार डॅश साठी काय फॉर्म्युला आहे? ए बार क्रॉस बी बार ए बार क्रॉस बी बार. बरोबर. हा, त्यातला आधी आपण खालचं काढू, म्हणजे ए बार बी बार सी बार यांचा बॉक्स प्रोडक्ट कसा असतो? ए डॉट बी बार क्रॉस सी बार असा असतो. आणि हाच नथिंग बट काय असतो? तर हा डिटर्मिनंट असतो ना डायरेक्ट जर काढला तर. मग कशाच डिटर्मिनंट असतो? ए बारचे याचे, म्हणजे -1 1 1 हे घ्यायचे, आय बार जे बारचे हे कोएफिशियंट. बी बारचे काय येतात? 1 1 1 1 1 -1. मायनस आणि 1. हा जर 0 असेल तर हा कोप्लेनर असतील तर काढता येतील का? नाही काढता यायचे. आधी हे चेक करून घ्या. आता पहा, हा जर सॉल्व्ह केला तर उत्तर येते 4. हा जर सॉल्व्ह केला तर उत्तर, तुम्ही तुमचं सॉल्व्ह करून पहा. हा जर सॉल्व्ह केला तर उत्तर किती येते? 4 येते. त्याच्यानंतर आता काय काढायचं? बी बार क्रॉस सी बार. पहिल्यांदा जे लागते डिनॉमिनेटर निघाला. बी बार क्रॉस सी बार कसा डिटरमिनंट असतो? आय बार जे बार के बार. त्याच्यानंतर बी बारचे काय आहेत? 1 1 1 आणि सी बारचे काय आहेत? 1 1 -1 विच इज इक्वल टू आय बार. हे काय येईल? हा -2 ना, -2. जे बारचं काय येईल? 1 + 1 2. आणि के बारचं काय येईल? हा के बारचं 0. म्हणजे हा जर सॉल्व्ह केला तर हा किती येईल? -2 आय बार प्लस 2 जे बार. मग आता मला सांगा बरं, ए बार डॅश काय येईल याच्यावरून? ह्या याला कशाने डिवाइड करायचं? तर 4 ने डिवाइड करायचं. 4 ने डिवाइड केला तर हा काय आला? -1 हाफ मी कॉमन घेतला, आय बार मायनस आय बार प्लस आय बार मायनस जे बार. हाफ बार मी कॉमन घेतो. फक्त काय करतो? हाफ बार कॉमन घेतो. हाफ बार मायनस आय बार मायनस आय प्लस जे बार. एवढं लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढे काय काढायचं मला? सी बार क्रॉस ए बार काढायचं आहे. सी बार क्रॉस ए बार. डेफिनेशननी काय येईल याच्या क्रॉस प्रोडक्ट, म्हणजे ही नवीन केलेली डेफिनेशन याच्या बाबतीत. आय बार
जे बार के बार. सी काय आहे 1 1 मायनस मायनस 1 मायनस 1 हा जर सॉल्व्ह केला तर आय बारचं काय येईल 2 आय बार. जे बारचं काय येईल हा मायनस मायनस प्लस 0 प्लस के बारचं काय येईल के बार घेतला हा 1 आणि 1 प्लस मायनस प्लस 2 प्लस 2 म्हणजे हा काय येईल वाय आय बार प्लस 2 के बार. आणि हा बी बार डॅश काढलं तर काय येईल याला डिवाइडेड बाय डिवाइड 4 म्हणजे आय बार 1/2 जर कॉमन काढला 1/2 जर कॉमन काढला तर किती येईल आय बार प्लस आय बार प्लस के बार. के बार. आणि लास्ट वालं सिमिलरली काढायचं तर मी ते काय काढत नाही. समजला हा प्रॉब्लेम सगळ्यांना. येस सर. पुढचं एक्झाम्पल घ्या. फाइंड द सेट ऑफ वेक्टर्स ऑफ रेसिप्रोकल. फाइंड द सेट ऑफ वेक्टर्स of reciprocal to the vectors a bar b bar and a bar cross b bar. आता पहा जनरली कसं असेल सपोज हा ए बार असेल हा बी बार असेल तर ए बार क्रॉस बी बार कसा असेल सॉरी आपण थोडंसं हे करू डायग्राम व्यवस्थित येण्यासाठी. हा बी बार घेतला आणि हा ए बार घेतला तर कसा येईल ए बार कडून बी बार कडे जाणारा हा असा वर येईल ना ए बार क्रॉस बी बार असा येईल राईट हँडेड रूलने. त्यासाठी मी हा घेतला. हे अशा प्रकारचे ऑब्विसली हे नॉन कोप्लेनरच असणार आहे. हे काय असणार आहे नॉन कोप्लेनरच असणार आहे. मग याचे काय करायचे रेसिप्रोकल काढायचे. मी त्यासाठी याला काय म्हणतो थोडा वेळ सी बार म्हणतो. याला काय म्हणतो सी बार म्हणतो. तर सुरुवातीला मला काय काढायचं सांगा बरं. आता मी फॉर्म्युले नाही लिहित फॉर्म्युले मागे लिहिलेत. मला काय काढायचं ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असं काढायचं. बरोबर बरोबर ना. येस सर. पण मी असं काढण्याच्या ऐवजी सायक्लिक वेने याला जर लिहिलं तर काय येईल सी बार क्रॉस असं येईल ना सॉरी सी बार डॉट सी बार ए डॉट बार क्रॉस ए बार ए बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार. ए बी सी कुठून चालू करा फक्त या सायक्लिक वेने राहायचं. ए पासून चालू केलं बी सी आला इथं किंवा सी पासून चालू केलं ए बी आला तसं. पण सी बार काय माझा ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. यांचं काय येईल सांगा बरं 1 नाही युनिट वेक्टर नाही 1 ए बार क्रॉस ए बी बार बार. डॉट ए बार जर काढलं पण थोडं वेळ आपण हे स्मॉल ए म्हणण्यापेक्षा स्क्वेअर येतो. आपण चेक करू काय ए बार डॉट ए बार जर X काढलं तर काय येईल पहा ए बार म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती आलं मॉड ए. त्याच्यानंतर किती आलं मॉड ए. अँगल बिटवीन देम दोघं सेम आहे म्हणजे किती आलं कॉस 0 म्हणजे हा किती आला मॉड एचा स्क्वेअर. म्हणजे हे जे काय आहे ते दोघं जर सेम असले तर काय येणार आहे हा म्हणजे मी याला कसं म्हणू शकतो असं. बरोबर येस सर. हे एक झालं. आता तुम्हाला काय काढायचं सुरुवातीला ए बार डॅश काढण्यासाठी काय काढावं लागतं बी बार क्रॉस सी बार काढावं लागतं. बी बार क्रॉस सी बार काढावं लागतं ना. म्हणजे हा काय येईल बी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस काय येईल बी बार येईल असं येईल. बरोबर. त्याच्यानंतर आणखी काय येईल याला नाही सायक्लिक वेने लिहिता येत बरं का कारण असोसिएटिव्ह नाहीये हा प्रॉडक्ट. त्याच्यानंतर आणखी काय काढायचं एक झालं काय काढायचं सी बार क्रॉस ए बार काढायचं बी बार साठी. मग हा जर काढला तर काय येईल हा
ए बार क्रॉस ए बी बार बार क्रॉस क्रॉस C ए बार. याला सायक्लिक वेने लिहिता येत नाही. त्याच्यामुळे हे असंच लिहायचं. तर C बार. पुढं बरोबर आहे का? येस सर. त्याच्यानंतर काय काढायचं पुन्हा सी बार साठी ए बार क्रॉस बी ए बार. बार क्रॉस B बार. ए बार क्रॉस बी बार काढायची काही गरज नाही, तर तसाच आहे. म्हणजे ए बार डॅश काय येईल सांगा बरं. हा बी बार क्रॉस सी बार, मी एकदा लिहितो बी बार क्रॉस सी बार अपॉन हा ट्रिपल प्रोडक्ट इज इक्वल टू बी बार क्रॉस सी बार काय आहे, बी बार क्रॉस ए बार क्रॉस बी ए बार बार क्रॉस. अपॉन सॉरी हा काय काढलाय आपण, हा कॅल्क्युलेट केलाय ना, हा काय आहे ए ऍब्सोल्यूट बार क्रॉस B बार. ऍब्सोल्यूट असं. त्याच्यावरून मग तुम्ही बी बी बार डॅश काय असेल सी बार क्रॉस ए बार असतं, म्हणजे हा काय येईल ए बार क्रॉस बी बार. आपण पाहिलेलं आहे असोसिएटिव्ह नाही, म्हणजे ब्रॅकेट मूव्ह करता येत नाही, ऑर्डर चेंज करता येत नाही, सगळं चेंज होईल. आणि हा ए क्रॉस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सी बार डॅश काय असेल ए बार क्रॉस ए बार बी क्रॉस बार, B बार. ए बार क्रॉस बी बार त्याचे ऍब्सोल्यूट. समजलं हे? येस सर. कोणाला काय अडचण आहे का? पुढचं C एक्झाम्पल बारच्या ठिकाणी तो कॅन्सल होऊ शकतो ना. नाही ना, हा एक पहा C बारच्या सी बार ठिकाणी फक्त. नाही ना, हा स्केलर आहे ना, हा पूर्ण स्केलर आहे ना, हा आणि काय तो आहे वेक्टर. वेक्टर आहे. त्याच्यामुळे नाही होणार. वेक्टर कॅन्सल होत नाही, फक्त झाले तर कोण होऊ शकतं स्केलर कॅन्सल होऊ शकतं. आणि आपण कधीच डिनॉमिनेटरला वेक्टर कधीच लिहिलेलं नाही आतापर्यंत. का लिहिलं आहे कुठंच लिहिलेलं नाही. डिनॉमिनेटरला वेक्टर येतच नाही, कारण तसं ते नाहीच ऑपरेशन. पुढचं हे असं एक्झाम्पल मी हे सांगतो की ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. पहा काय आहे की हे जर दिलेलं असेल तुम्हाला हे, देन शो दॅट ए बार इज इक्वल टू बी बार क्रॉस सी बार असं. मी एक करून दाखवतो, मग तुमच्या आयडिया लक्षात येईल. आता आपल्याला ए बार बी बार सी बार आर नॉन कोप्लेनर वेक्टर. आता ए बार डॅश बी बार डॅश and C bar dash are reciprocal vectors. हे रेसिप्रोकल वेक्टर्स आहे, म्हणजे आता आपल्याला ह्या नोंद झाले. then show that A bar is equal to B bar dash cross C bar. मग सांगितलेलं आहे अपॉन A bar dash B bar dash आणि C bar dash. आता हे शो करायचे. मग मी काय करतो त्यासाठी पहा, हे कसं दाखवणार, मी बी बार डॅश क्रॉस सी बार डॅश करतो, बी बार डॅश क्रॉस सी बार डॅश, आणि मग पुढचं पाहू आपण. आता हा जर कॅल्क्युलेट केला तर हा काय येईल सांगा बरं. बी बार डॅश आपल्यासाठी नोन आहे, काय होता सी बार क्रॉस ए बार अपॉन ए बार बी बार सी बार क्रॉस प्रोडक्ट काय येणार आहे, हा सी बारचा ए बार क्रॉस ए बार क्रॉस अपॉन बी बॉक्स प्रोडक्ट. बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. आता पहा मी याच्यातून डिनॉमिनेटर कॉमन काढू शकतो, स्केलर आहे, म्हणजे हा जर कॉमन काढला तर उरल का, म्हणजे हा काय येईल, हा असा येईल ना कॉमन काढला तर. आणि उरलं काय सी बार क्रॉस ए बार क्रॉस ऑफ ए बार क्रॉस बी बार. आता याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ऑलरेडी. काय कोण सांगा फॉर्म्युला. आता दोन प्रकारचे फॉर्म्युले, त्याचे किती प्रकारचे फॉर्म्युले, दोन प्रकारचे फॉर्म्युले. मी काय करतो हे याने चालू करतो, इकडला पहिला घ्यायचा, म्हणजे काय येईल
ए बार इंटू बॉक्स याचा प्रोडक्ट ट्रिपल प्रोडक्ट, हा बॉक्स प्रोडक्ट कुणाचा, सी बार ए बार आणि बी बार बी मायनस मायनस असतो बी बार बी बार आणि बॉक्स प्रोडक्ट असतो बॉक्स प्रोडक्ट सी बार ए बार ए बार आणि ए बार. आता मला सांगा बरं, हा जो आहे हा कसा रिप्रेझेंट करणार, सी बार डॉट ए बार ए बार क्रॉस आणि हा काय येईल 0 येईल. 0. बरोबर. आता मी पायाला कसं असले तर 1 आपण इथं स्क्वेअर राहिला, ए बार बी बार आणि सी बार हा काय आला स्क्वेअर आला. आता पहा इथं हा काय राहिला ए बार राहिला. यालाच मी कसं लिहू शकतो सायक्लिक वेने, हा पहा कसा आहे, सी आहे ए आहे बी आहे, अशा पेने मी ए ने जर चालू केलं तर कसं लिहू शकतो, ए बी सी असं लिहू शकतो ना. मग मी याला कसं लिहू शकतो, ए बार बी बार आणि सी बार. चालेल ना हे? येस सर. पहा हा स्केलर आहे. आता हा स्केलर आहे, हा आणि हा काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. हा जर Cancel कॅन्सल झाला होणार. तर मी पुढे लिहितो काय उरल, पुढे काय उरल तर एक कॅन्सल झाला तर ए उरल बार काय, अपॉन ए बार अपॉन ए बार बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. बरोबर. आता मी पुढच्या पेजला लिहितो काय आलं ते, बी बार डॅश क्रॉस सी बार डॅश इज इक्वल टू ए बार अपॉन ए बार अपॉन ए यांचा बार बी बार. बरोबर. हे असं आलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की मी याला असं लिहू शकतो, ए बार इज इक्वल टू बी बार डॅश क्रॉस सी बार डॅश इंटू, याला ओपन ब्रॅकेट टाकू म्हणजे गोंधळ नको व्हायला, इंटू ए बार बी बार आणि सी बार यांचा बॉक्स प्रोडक्ट. आता मी सुरुवातीलाच असं सांगितलं होतं, सुरुवातीलाच काय सांगितलं होतं, कुठं गेलं ते सांगितलं होतं की ते कुठं काय वर सांगितलं होतं वाटतं थोडं ना. इथं काय सांगितलं होतं, तर हा कसा लिहिता येतो मला, हा असा लिहिता येतो बरोबर, कारण हे इक्वल टू 1 आहे. आपण काय प्रूव्ह केलेलं नाही पण हे येतं लक्षात. त्याच्यावरून मी याला कसं लिहू शकतो, बी बार क्रॉस अपॉन ए बार डॅश बी बार डॅश सी बार. समजलं हे? येस सर. प्रूव्ह करायचं, बाकीचे ते तुम्ही करा. काय गरज नाही तशी, पण करू शकता. नंतर आणखी एक एक्झाम्पल आहे, त्यातलं एक करू आपण, बाकीचे तुम्ही होमवर्कला करा. पहा एक्झाम्पल असं आहे, इफ ए बार बी बार सी बार आर नॉन coplanar vectors and a bar b bar and c bar are its reciprocal vectors, then show that. नंबर 1, a bar cross a bar dash plus b bar cross b bar dash plus c bar cross c bar dash is equal to 0. पहिलं. दुसरं काय आहे, a bar dash cross b bar dash plus साइक्लिक वेन आहे, b bar dash cross c bar plus c bar dash cross, सॉरी हां बरोबर आहे, a bar dash is equal to a bar plus b bar plus c bar upon a bar b bar सी बारचा बॉक्स प्रोडक्ट. हे 2 नंबरचं. आणि 3 नंबरचं आहे
आता हे सोपं आहे. ए बार डॉट ए बार डॅश प्लस बी बार डॉट प्लस सी बार डॉट. हे काय येईल सांगा बरं कोण? मगच पाहिलं येते काय येतं आपण सुरुवातीलाच. 3 किती येणार? 3 येईल ना, कारण हा काय 3 असतो इनव्हर्स, म्हणजे हा काय येणार आहे 1 1 1 असतो 1 1 आणि 3 1 येणार आहे. हे पाहिलेले आहे आपण ऑलरेडी. यातलं कोणतं सॉल्व्ह करायचं तिसरं सोडून? मी एक सॉल्व्ह करणार आहे तुमच्यासाठी. एक कोणतं सॉल्व्ह करायचं? पहिलं करायचं सॉल्व्ह, येस सर. कारण बाकीचं दुसरं इझी आहे एकदम. दुसरं इझी, आपण दुसरं पण डिस्कस करू. हे काय? ए बार क्रॉस ए बार डॅश प्लस बी बार क्रॉस बी बार डॅश. तुम्हाला हे माहिती, ए बार क्रॉस बी बार डॅश हे काय असतं? 0 असतं. म्हणजे हे 0 असेल का याची गॅरंटी नाही. असू शकतं, नसू शकतं, पण शक्यतो नाही राहणार. पण तुम्हाला काय पाहिजे आता, म्हणजे काही केसेसमध्ये असू शकतो. तुम्ही आय बारची पहा, आय बार क्रॉस आय बार डॅश काढला तर काय होत होता? तोच येत होता. म्हणजे काही केसेसला असू शकतं. हे इझी. तुम्ही ए बार डॅश क्रॉस बी बार डॅश काढलं तर ते तुम्हाला सरळ मिळून जाईल. आपण याच्यातलं एक काढू आणि याच्यातलं एक एक काढू. आता पहा, तुम्हाला पहिलं दाखवायचं तर त्यासाठी तुम्ही काय करा की हे करा, ए बार क्रॉस ए बार डॅश काय येईल? काय येईल सांगा बरं? ए बार आपल्यासाठी नोन आहे. ए बार काय आहे? ए बारच आहे. पण ए बार डॅश काय आहे? बी बार क्रॉस सी बार अपॉन बी बार बॉक्स क्रॉस प्रोडक्ट ऑफ सी ए आणि बार हा बी बार काय सी आहे? बार. बरोबर, बॉक्स प्रोडक्ट. त्याच्यानंतर आपण काय करू? डायरेक्ट ऍडिशनच करू ना, कारण एवढं काय नाही ना विशेष. तर डायरेक्ट हेच मांडू आपल्याला काय पाहिजे ते. काय पाहिजे? याला पण थोडस व्यवस्थित मांडायला पाहिजे. शक्यतो कसं मांडा माहिती आहे का? मी असं सांगतो, ए बार क्रॉस ए डॅशचा बार असं मांडलं परवडन. त्याच्यानंतर बी बार क्रॉस बी बार डॅश आणि त्याचा प्लस सी बार क्रॉस सी बार डॅश. आता इक्वल टू काय येईल? मी खाली लिहितो, ए बार तसंच येणार आहे क्रॉस बी बार क्रॉस सी बार अपॉन याचा बॉक्स प्रोडक्ट प्लस याचं काय येईल? बी बार क्रॉस हा काय असतो? सी बार क्रॉस ए बरोबर, बार सी बार क्रॉस ए बार अपॉन बॉक्स ए बार प्रोडक्ट ऑफ बी बार सी बार. त्याच्यानंतर हा काय आला? सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार बी बार अपॉन ए बार बी बार सी बार इज इक्वल टू. आता पहा बरं, मी असं करू शकतो का की याच्यातून, आता हा स्केलर आहे, हा एका ऍडिशन मध्ये आहे, हा एका ऍडिशन मध्ये आहे, म्हणजे याच्यातून हा कॉमन येईल. बरोबर, येस सर. ए बार बी बार आणि सी बार. राहिलं काय शिल्लक? तर मी इथं लिहितो, काय लिहितं? ए बार क्रॉस बी बी बार बार क्रॉस सी बार प्लस आणखी काय राहिलं? बी बी बार क्रॉस सी बार बार क्रॉस ए बार प्लस उरलं काय? बी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार. ए बार क्रॉस बी बार. याची व्हॅल्यू काय असती? मला आठवतंय का काही? याची व्हॅल्यू काय असते? पहा, ए बी सी नंतर ए बी सी हे सायक्लिक वेने जर मांडलं तर याची व्हॅल्यू कोणाला आठवते का काय असते? आपण पाहू, पाहिलंय का असं काही? इकडे मागं नसेल ना एवढं, इकडे मागं नाही. हे पहा, हे तेच आहे ना?
येस पहिला सायक्लिक वेन आहे ABC, BCA आणि CAB. तर याचं उत्तर किती येतं? 0 0. बरोबर. मग आता मी इथं डायरेक्ट त्याची व्हॅल्यू काय टाकू शकतो? पेज नंबर किती होता हे? 18. याचं उत्तर किती आलं? 1/A बार B बार C बार इंटू 0 बार इंटू काय आलं? 0 बार आलं. इथं पण 0 बार 0 बार. इथं मी काय लिहिले? 0 येईल ना, 0 नसून काय ते 0 बार. वेक्टर आउटपुट येईल ना, क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर आला म्हणजे हा काय आलं? 0 बार. आणि अल्टिमेटली काय आलं? 0 बार. इथं काय? पेज नंबर किती? 18. त्याच्यावर केलेलं आहे. समजलं हे? येस दुसरं काय होतं पहा, दुसरं आपण फक्त कॅल्क्युलेट करू. A बार डॅश क्रॉस B बार डॅश, B बार डॅश क्रॉस C बार डॅश यांची सम काय येते? ही येते. आता मला हे कॅल्क्युलेट करायचं आहे की हे काय येईल? A बार डॅश क्रॉस B बार डॅश हे काय येईल? आता A बार डॅश काय आहे? B बार क्रॉस C बार C बार आणि ऍब्सोल्यूट म्हणजे बॉक्स प्रोडक्ट ऑफ A बार C बार क्रॉस हे काय येईल? C बार C क्रॉस बार plus A बार A बार अपॉन product A बार B बार C बार यांचा C बॉक्स बार. प्रोडक्ट. आता हा मल्टिप्लिकेशन मध्ये थोडक्यात म्हणजे कॉमन आहे, 2 टाइम्स आहे म्हणजे मी याला बाहेर घेऊ शकतो. काय आला? A बार B बार C बार याचा स्क्वेअर आला. याच्यात उरलं काय? B बार क्रॉस C बार क्रॉस C बार क्रॉस A बार असं उरलं. आता पहा, याला तुम्ही काय करू शकता? तर त्या प्रकारे लिहू शकता आपण जसं लिहिलं तसं. कसं लिहू शकता? स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट मध्ये लिहू शकता ना. म्हणजे जर C बार घेतला तर काय येईल? आता पहा, C बार न घेता काय करा, मला काय आवश्यक आहे की मला हे पाहिजे. कसं करू आपण? एकदा C बार घेऊ. C बार जर घेतला तर बॉक्स प्रोडक्ट कशाचा उरतोय? B बार C बार A बार C बार A B बार बार C बार A A बार मायनस A बार जर घेतला तर कशाचा बॉक्स? B बार C B बार बार C बार C B बार बार C बार आणि C बार. मगच पाहिलं होतं हे जर 2 सेम आले तर हे किती येतं? 0 येतं. C बार क्रॉस C बार इज इक्वल टू किती आले? 0 बार 0 विच इज इक्वल टू. आता हा काय येईल पहा, आपण A बार B बार C बार स्क्वेअर इंटू हा C बार आला आणि याला सायक्लिक वेन लिहिलं काय येईल? A हा जर पुढे घेतला तर BC A पुढे बार B बार C बार A बार B बार C बार C बार म्हणजे हा एक कॅन्सल झाला. उरला काय? C बार C अपॉन बार अपॉन A बार B बार C बार बॉक्स प्रोडक्ट ऑफ A बार C बार. म्हणजे पहा, A बार डॅश B बार डॅश घेतलं तर उरतंय काय? C बार डॅश. म्हणजे जर C B बार B बार डॅश C बार डॅश घेतलं तर उरल काय? A बार. म्हणजे जे राहील ना ते उरल. लक्षात आलं? मग यांची समती अशा प्रकारे येईल. हे अशा प्रकारे येईल. A बार प्लस B बार प्लस C बार आणि हे असं. सगळ्याचं डिनॉमिनेटर काय येतं? कॉमन येते. समजलं हे? येस सर. आता आपले सगळे एक्झरसाइजचं म्हणजे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. थेअरी झाली आपली या कोर्सची. मध्ये मध्ये जी थेअरी येईल ना मी ती तशी तुम्हाला सांगेन आणि मी सगळे एक्झाम्पल पण सोडून देणार नाही. तर पहा, पहिलं एक्झाम्पल मी ग्रुपलाच टाकतो एक्झाम्पल. त्यातलं एक एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल घेऊ. एका एक्झाम्पल काय हे नाहीये. A बार इज इक्वल टू I बार minus 2J बार plus K बार and B बार is equal to 4I बार minus 4J बार plus 7K बार. Find A बार dot B बार. काय सांगा बरं कसं करायचं?
फाइंड ए दोघांचा बार डॉट प्रोडक्ट दोघांचा काय करायचं डॉट प्रोडक्ट. पण कसा डॉट करायचा प्रोडक्ट याचं आणि आय याचं वाल्यांचा मल्टिप्लिकेशन करा. बरोबर किती आलं 4 आलं. म्हणजे मी 4. थोडंसं डिटेल देतो. मग तुमच्या लक्षात येईल. हा आयचा किती आहे 1 आणि हा किती आहे 4 आहे. प्लस पुढं जेचा किती आहे मायनस -2 मायनस 4 प्लस केचा किती आहे प्लस 1 प्लस आणि 7. आता पहा हा किती आला 4 प्लस प्लस 8 प्लस प्लस 7 19. 19. असं तुम्ही डॉट प्रोडक्ट काढू शकता. पुढचं एक्झाम्पल 3 एक्झाम्पल आहेत ते तुम्ही तुमचे काढा. पुढचं एक्झाम्पल आहे मी एक घेतो तुम्हाला एक होमवर्कला. फॉर what values of m the vectors a bar and b bar are perpendicular to each other. पहिलं एक्झाम्पल आहे a bar is equal to mi bar plus 2j bar plus k bar आणि b bar आहे 4i bar minus 9j bar plus 2k bar. दुसरं एक्झाम्पल आहे a bar is equal to 5i bar minus 9j bar plus 2k bar. b bar is equal to आहे mi bar plus 2j bar plus k bar असं आहे. आता मी यातलं एक एक्झाम्पल सोडवतो. कोणतं सोडू पहिलं का दुसरं? कोणतं सोडू? कोणतं पण झालं. बरं आपण दुसरं सोडू. पहा आपल्याला माहिती आहे दोन प्रोडक्ट आहे आपल्याकडं डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट. ए बार डॉट बी बार हा काय सांगतो मी शॉर्टकट मध्ये सांगतो ए बी कॉस थिटा आणि ए बार क्रॉस बी बार काय आहे ए बी साइन थिटा आणि एन कॅप. बरोबर. आता पहा जर तुम्हाला दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर हे दोन वेक्टर नॉन झिरो आहेत. नॉन झिरो वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती येतो 0 येतो. कारण पहा परपेंडिक्युलर म्हणजे थिटा किती येईल 90 डिग्री. थिटा इज इक्वल टू किती यायला पाहिजे 90 डिग्री. मग कॉस ऑफ 90 डिग्री किती असतो 0 असतो. त्याच्यामुळे ए बार बी बार काय येतील 0 येतील. म्हणजे दोन जर तुमचे हे वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती येईल 0 येईल. मग आता दुसऱ्याचं पाहतो म्हणजे माझ्या दृष्टीने ए बार डॉट बी बार हे किती येतील 0 कारण दिलेलं आहे ते वेक्टर काय आहेत परपेंडिक्युलर आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल 5 इंटू डॉट प्रोडक्ट 5 इंटू एम प्लस -9 इंटू 2 प्लस 2 इंटू 1. मी खालच्या 2 नंबर एक्झाम्पल सोडवतोय. हा इक्वल टू किती येणार आहे 0 येणार आहे. बरोबर. हा जर 0 आला तर मी हे जर सोडवलं तर किती येईल 5m मायनस 18 प्लस 3 इज इक्वल टू 0. बरोबर. मग मी हे जर सोडवलं हा 18 आणि प्लस 3 -15 आले. -15 उजव्या साईडला लिहिला म्हणजे किती आले +15 झाला 5 5m इज इक्वल टू किती येईल -15 डाव्या साईडला होते +15 म्हणजे m इज इक्वल टू किती आला 3 आला. म्हणजे जर m इज इक्वल टू 3 घेतला तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 होते. म्हणजे दोन वेक्टर काय येतात परपेंडिक्युलर येतात. समजलं हे? येस सर. एक मिनिट मी काहीतरी मिस्टेक केली. 2 इंटू 1 किती होतात 2 मी किती लिहिले 3 लक्ष द्या ना थोडंफार. हे किती झाले
16 आले, म्हणजे फायनल आन्सर किती आलं? 16/3 आलं. फायनल आन्सर किती आलं? 16/3. 5 आहे सर. सॉरी, 16/5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, छोटे छोटे एक्झाम्पल आहेत. इफ A bar and B bar are two vectors such that A bar is equal to magnitude of A bar is equal to 4, magnitude of B bar is equal to 3, and A bar dot B bar is equal to 6. Find the angle between A bar and B bar. Find the angle between A bar and B bar. कसा फाइंड आउट करणार सांगा बरं. आता पहा, तुम्ही दोन प्रकारे अँगल फाइंड आउट करू शकता. कोणत्या दोन प्रकारे? आताच पाहिलं डॉट आपण ना, प्रोडक्ट दिलेला आहे. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टने अँगल फाइंड आउट करू शकता ना. दोन्ही प्रकारे फाइंड आउट करू शकता अँगल. मग इथं आपण काय करू, कोणत्या प्रकारे करायचा? डॉट आता पहा, क्रॉस प्रोडक्टने करायला गेलं तर क्रॉस प्रोडक्ट आपल्याकडे नाहीये. क्रॉस प्रोडक्टनी दिलाय का तुम्हाला? नाही दिला. नाही. तुम्हाला काय करावं लागेल? डॉट प्रोडक्टनी. तर फॉर्म्युला काय आहे? A bar dot B bar is equal to magnitude of A bar into magnitude of B bar into cos of theta. आणि थीटा हा कुठला पाहिजे? 0 to π मधला. 0 to π मधला पाहिजे. स्ट्रिक्टली π म्हणायचं. पहा, मग cos theta is equal to काय आहे ह्या डेफिनेशन नुसार? A bar dot B bar upon magnitude of A bar magnitude of into A bar magnitude of magnitude of B bar which is equal to, हा किती आहे? 6 आहे. A bar किती आहे? 4. B bar किती आहे? 3 आहे. 3. म्हणजे हा जर काढला तर किती येईल? 1/2. म्हणजे थीटा इज इक्वल टू काय येतोय? कॉस इनवर्स ऑफ 1/2. मम्मीला पाणी घेऊन जा ना. हा, काय येईल? आणि हा किती येतो? 1/2 असला तर π/3 म्हणजे किती येतो? 60 डिग्री येतो. समजलं हे? येस. पुढचं एक्झाम्पल आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा, लगेच सॉल्व्ह करा. Find the angle between the vectors. दोन वेक्टर आहेत. 3i बार, नाव द्यायची तुम्ही लगेच, क्वेश्चन मध्ये नाव नसले तर. -2j बार -6k बार, 4i बार -j बार +8k बार. आता इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. पण सोपं कशाने जाईल सांगा बरं? डॉट प्रोडक्ट ने. डॉट प्रोडक्ट, कारण डॉट प्रोडक्टचं कॅल्क्युलेशन इझी आहे ना. क्रॉस प्रोडक्टचं तुम्हाला तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागेल, मग त्यांचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढावं लागतील. असं करा सॉल्व्ह. वर फॉर्म्युला आहे, सगळं आहे तिथं, डायरेक्ट काढायचं.
जर एक्झॅक्ट व्हॅल्यू निघत असली तर चांगलंच आहे, नसेल तर ते तसं ठेवलं तरी चालेल. झालं कोणाचं? तिथलं तिथंच काढायचं. ए बार डॉट बी बार तुम्ही काढू शकता. मॉड्युलस कसा काढायचा, तर स्क्वेअर रूट ऑफ प्रत्येकाचा वर्ग करायचा. म्हणजे याचा जर काढलं, याला ए बार नाव दिलं आणि याला बी बार नाव दिलं, तर काय येईल, 3 चा वर्ग. इथं लिहितो 3 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर प्लस -6 स्क्वेअर. पण हा जर काढला तर काय येणार आहे, 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 6 चा स्क्वेअर 36. हे जर काढलं तर किती येतंय, 49 चा स्क्वेअर. म्हणजे हा किती येतोय, 7. असं वरच्या फॉर्म्युल्यात टाका तुम्ही ते. किती आलं उत्तर? बी बार डॉट किती येईल, मी डायरेक्ट लिहितो 4 चा वर्ग 16 अधिक -1 चा वर्ग 1 आणि 8 चा वर्ग 64. यांची जर सॉल्व केली तर हे किती आले, 81. म्हणजे हा किती आला, 9 आला. ए बार डॉट बी बार किती येईल, 3 आणि 4 किती आले, 12. -2 आणि -1 किती आले, +2. आणि हे -6 आणि 8, 8 सक 48 मधून हे गेले, म्हणजे -34 -34. मग त्याचं उत्तर किती येईल पहा. फॉर्म्युला इथंच आहे, cos θ = a बार डॉट b बार आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. पहा हा फॉर्म्युला काय येणार आहे, cos θ = a बार डॉट b बार अपॉन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ a बार आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ b बार. आता पहा a बार डॉट b बार किती येईल, -34. a बार किती काढला होता, 7. आणि हा किती काढला होता, 9. म्हणजे हा किती आला, 34 अपॉन 7 9 63. बरोबर नाही, म्हणजे थिटा = किती आला, cos inverse of -34/60. एक्झॅक्ट व्हॅल्यू निघाली नाही, नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. होमवर्क साठी या, फाइंड angle between a bar = I bar minus j bar and b bar = j bar minus k bar. हे तुम्ही होमवर्कला सोडवा. साइन चेक करा, महत्वाचं. ग्रुपला पाठवून द्या. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. ऑलरेडी हे मी मागे एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. कुठतरी असेलच. लेट r bar = r bar into I bar r bar dot I bar into I bar plus r bar dot j bar into j bar plus r bar dot k bar into k bar. हे प्रूव्ह करायचं. आता पहा मी काय करतो, r bar म्हणलं की जनरली पोझिशन वेक्टर, म्हणजे r bar = x I bar plus y j bar plus z k bar येईल. मग r bar dot I bar काय येईल सांगा बरं. वाटलं तुम्ही असं लिहितो, x I bar y j bar plus z k bar असं लिहिलं. डॉट I bar plus 0 j bar
प्लस 0 के बार. काय काय आउटपुट येईल पहा. x इंटू 1 X y इंटू 0 0 इंटू यांची ऍडिशन केल्यावर किती येईल x येईल. X तसंच r बार इंटू j बार काय येईल Y Y y येईल. r बार इंटू k बार काय येईल. Z वरच्या इक्वेशन मध्ये मी LHS घेतो तरी RHS घेतो. RHS जर घेतली तर हा याच्या जागी काय येईल माझं xi बार प्लस yj बार प्लस zk बार आणि हाच नथिंग बट काय असं ऑलरेडी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. असं माग एका एक्झाम्पलच्या सोल्युशन मध्ये असं सांगितलेलं आहे. समजलं हे किंवा रिपीट करायचं हे समजलं. आणखी एक एक्झाम्पल आहे. याला थोडीशी थिअरी लागणार आहे. तर पहा काय आहे. फाइंड द प्रोजेक्शन ऑफ वेक्टर. फाइंड द प्रोजेक्शन ऑफ वेक्टर 7i बार प्लस j बार माइनस 4k बार on 2i बार प्लस 6j बार प्लस 3k बार. आता एक काढायचे म्हणजे नेमकं काय काढायचं तर पहा. सपोज ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहेत. आता मी त्याला इनिशियल पॉइंटला नेऊ शकतो कारण वेक्टर आपल्याला माहिती कसे असू शकतात. हा काय आहे ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहे. हा ए बार आणि बी बार मी जाणीवपूर्वक असे काढलेत. आता मला काय करायचंय फाइंड प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार हे काढायचे. प्रोजेक्शन म्हणजे काय थोडक्यात सावली. प्रोजेक्शन म्हणजे काय सावली. मग काय येईल सावली सांगा बरं. काय येईल सावली. मी कलर चेंज करतो. ए बारची सावली मी जर असं परपेंडिक्युलर गेलो ह्या बीला बीला असं परपेंडिक्युलर इकडे गेलो आणि इकून जर सावली पाडली तर काय म्हणजे प्रोजेक्शन येईल सावली ही येईल. म्हणजे याचं प्रोजेक्शन केवढं आहे एवढं प्रोजेक्शन आहे. लक्षात आलं हे. म्हणजे थोडक्यात काय ए बार हा बी बारच्या डायरेक्शननी किती प्रवास केलाय. ए बारने बी बारच्या डायरेक्शननी किती प्रवास केलाय त्याला काय म्हणायचं प्रोजेक्शन. मग कसं काढणार हे हा काय येईल तुमचा राईट अँगल येईल. यालाच आपण काय म्हणू प्रोजेक्शन म्हणू आपण. हा काय येईल तुमचा राईट अँगल येईल. मग काय येईल सांगा बरं हे नेमकं प्रोजेक्शन. A bar dot B bar upon B bar mod of B. कसं आता काहीतरी फॉर्म्युला आहे. नाही कसं पण तो हा सपोज थिटा आहे अँगल. आपण जॉमेट्रिकली पाहू ना काय येईल थिटा. आता पहा हा काय आहे थिटा नेमका काय येईल. आपली डेफिनेशन काय आहे कॉस थिटाची. कॉस थिटाची डेफिनेशन काय आहे Adjacent side upon hypothesis. ऍडजस्टंट साइड म्हणजे कोणती आली ही आली. मी थोड्या वेळ काय म्हणतो रेड साइड. थोडक्यात काय आली रेड साइड आली आणि इनटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मला रेड साइडच काढायची ना. मला काय करायचं रेड साइडच काढायची म्हणजे रेड साइड इज इक्वल टू त्याच्यावरून काय म्हणू शकतो रेड साइड किंवा त्याला मी काय म्हणतो प्रोजेक्शन. रेड साइड म्हणून तर प्रोजेक्शन म्हणलेलं बरं ना. प्रोजेक्शन इज इक्वल टू काय येईल
कॉस ऑफ थिटा. पण तुम्हाला थिटा अँगल माहिती आहे का? नाही. नाही, तुम्ही काढू शकता हो. बरोबर. कॉस थिटा काढू शकता पण तेवढं काढण्याची गरज नाही. तुम्ही असं जरी काढलं तरी चालेल, पण एवढं काढण्यापेक्षा तुम्ही आणखी एका प्रकारे काढू शकता. पहा, थिटा अँगल बिटवीन कोणता आहे? ए आणि बी. ए आणि बी. तर मी असं लिहू शकतो, पहा थोड्या वेळा, ए बार डॉट बी बार कॉस थिटा. आता बी बार काय आहे? वेअर बी बार इज युनिट वेक्टर इन द किंवा अलॉंग म्हणून आपण, इन द डायरेक्शन ऑफ म्हणून, इन द डायरेक्शन ऑफ बी बार. चालेल ना हे? येस सर. पहा, पण हाच नथिंग बट काय येतो? कारण बी बार 1 आहे ना, कारण बी बार हा युनिट वेक्टर आहे, त्याच्यामुळं बी बारचं मॅग्निट्यूड किती येईल? बी बारचं मॅग्निट्यूड 1 येईल ना ह्या बी बारचं, कारण युनिट वेक्टर आहे. म्हणजे हा लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडतो? नाही पडत. पण हा फॉर्म्युला कशाचा आहे? ए बार डॉट बी बार. ए बार डॉट बी बार. म्हणजे तुम्हाला हा काढायचा आहे, काय काढायचं आहे? युनिट वेक्टर काढायचं आहे. इथं आपण कलर पण बदलू, कोणता घेऊ आपण? पिंक घेऊ. हा जो आहे तो कोणता येईल? बी बार येईल. समजला हा फॉर्म्युला? म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे? ए बार डॉट बी बार काढायचं आहे. ए बार डॉट बी बार. आणि बी बार काय आहे? युनिट वेक्टर अलॉंग बी बार. म्हणजेच काय? बी बार इज इक्वल टू बी बार अपॉन युनिट वेक्टर कसा काढायचा? असा काढायचा. समजलं हे? काय करायचं? हे एक्झाम्पल कसं सोडवणार? आता तुम्हाला काय करायचंय? हा काढायचा आहे, म्हणजे याला काय नाव द्या? थोडं ए बार नाव द्या आणि याला काय नाव द्या? बी बार नाव द्या. मग तुम्हाला ए बारचं प्रोजेक्शन ऑन बी बार काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे? आधी स्मॉल बी बार काढायचं आहे आणि ए बार डॉट बी बार काढायचं आहे. एवढंच करायचं आहे. लक्षात आलं हे? येस सर. फॉर्म्युला कसा तयार झाला कळलं? फॉर्म्युला कसं कळलं ना? हा व्हिडिओ तर करून मग घे. यापेक्षा आपण कॉस थिटाला जर कॉस थिटाचा फॉर्म्युला लिहिला असता तर चाललं असतं ना त्यातून? हो, कॉस थिटाचा जरी फॉर्म्युला लिहिला असता तरी चाललं असतं, पण सोपं हे कॅल्क्युलेट करायला जाईल. इथं फक्त काय करायचंय तुम्हाला? एकाची मॅग्निट्यूड काढायची आणि डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे. तसं तुम्हाला थिटा काढताना नाही सर, प्रूफ करताना तुम्ही बी बार घेतलाय ना तिथं, स्मॉल बी बार. तिथं काय घेतलं असतं तर कॉस थिटा आहे ना, कॉस थिटा ऐवजी आपण ए बार डॉट बी बार घेऊन अपॉनला मॅग्निट्यूड ऑफ ए बार आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार घेतला असता आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार कॅन्सल झाले असते दोघं ठिकाणी. मग हा लास्टचा फॉर्म्युला आला असता. हो, चालेल ना. तसंही चालेल. म्हणजे इथून इथे येताना तुम्ही त्या प्रकारे पण येऊ शकता, पण हा आपला डायरेक्ट डेफिनेशन आहे. लक्षात आलं आता? मग हे कसं सॉल्व्ह करणार? तर आपल्याला पहा, फॉर्म्युला मिळालेला आहे. आता मी एक्झाम्पल पुन्हा लिहितो. ए बार इज इक्वल टू कोणता वेक्टर होता पुन्हा आठवतोय? 7i बार प्लस जे बार मायनस 4k बार. आणि बी बार इज इक्वल टू काय घेतला होता? 2i बार प्लस 6j बार प्लस 3k बार. तर काय करायचं? बी बार काढायचा. बी बार कसा आहे? बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आता मॅग्निट्यूड ऑफ बी बार किती येईल? त्याचं स्क्वेअर करायचं. किती येणार आहे? 4 प्लस 7 वर्ग 36 प्लस 9. हा कॅल्क्युलेट केला 49. म्हणजे हा किती आला? 7 आला. म्हणजे काय करायचं? याच्या प्रत्येकाला काय कशाने डिवाइड करायचं? 7. म्हणजे मी एवढंच लिहितो. 1/7 इंटू बी बार काय आला?
2i बार प्लस 6j बार प्लस 3k बार. पहा असं लिहायचं मग. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार इज इक्वल टू काय आहे ए बार डॉट बी बार. ए बार काय आहे आपण लिहू 7i बार जे बार मायनस 4k बार डॉट 1/7 बाहेर घेतलं तरी चालेल ना स्केलर काय फरक पडत नाही. इंटू 2i बार प्लस 6j बार प्लस 3k बार. हा 1/7 इंटू 7 इंटू 2 किती आला i बारचा 14 प्लस 14. जे हा किती आला 6 6 आणि हा मायनस Minus 4 12 12 म्हणजे हा जर सॉल्व्ह केला तर किती आला 8/7. 8/7 म्हणजे काय तर पहा इथं ह्या ए बार व्हेक्टरनं बी बार डायरेक्शननी किती प्रवास केला किती लेंथ प्रवास केला तर 8/7 लेंथ प्रवास केला. 8/7 unit. समजलं हे. Yes sir. तुम्हाला GeoGebra इन्स्टॉल केलं ना सगळ्यांनी ऍप. Yes sir केलंय.